तर गुड मॉर्निंग सर्वांना. रोजच्याप्रमाणे सकाळी आवरून निघालो तर विसरून गेलो की वॉच घालायचं. परत वर गेलो, वॉच घेऊन आलो. खाली आपला शंकरदा वाट बघत बसलेला, त्याला सॉरी बोललो आणि गाडीवर बसून घेतलं. त्यांनी मला ऑफिसपर्यंत सोडलं. आपल्याला जायचं होतं आज न्यू ऑफिसला. मग त्यांनी मला ऑफिसपर्यंत सोडलं. त्याच्यानंतर आले दाजी. ऑफिसला जाऊन पहिली मला बॅग घ्यायची होती. मग ऑफिसला गेलो, लॅपटॉपची बॅग उचलली आणि मग डायरेक्ट गेलो दाजींसोबत ऑफिसला. मग डायरेक्ट पोचलो ऑफिसला गेल्यावर ऑफिस अनलॉक बी करायचं होतं आणि शटर पण वर करायचं होतं. मग ते सगळी कामं केली आणि मग घेतलं बॅग घेतली. पण एक इश्यू झाला, कारण का मी घेऊन आलो टिफिन आणि टिफिनमध्ये होतं तेलकट कालवं, काहीतरी ऑइली भाजी होती, त्याच्यामुळं गाळणार होतं पूर्णपणे तेल. मग त्याच्यासाठी एक पिशवी पण पाहिजे होती, तर पहिली ती पिशवी अरेंज केली. पिशवी वगैरे घेतली, बॅग अडकवली आणि निघालो डायरेक्ट दाजींसोबत बसलो गाडीवर आणि डायरेक्ट गेलो तिकडच्या ऑफिसला. गेल्या सकाळी दाजींनी एक मीटिंग अरेंज केली होती. पहिली ती मीटिंग कंटिन्यू केली. त्याच्यानंतर मग दुसऱ्या 2 मीटिंग्स होत्या, त्या अटेंड केल्या. त्याच्यानंतर मग जेवायला पण गेलो होतो. तर असा पूर्ण दिवसभराचा टाईम स्पेंड झाला होता पूर्ण दिवसभर. त्याच्यामुळं काही दिवसभर जास्त व्हिडिओ वगैरे घेता नाही आले, कामातच व्यस्त राहिलो. त्यानंतर मग सगळं आवरलं वगैरे, बॅग परत पॅक केली आणि निघालो आपल्या रूमवर यायला. तिथून निघालोच. त्याच्यानंतर मग आपली बाकीची रिमेनिंग कामं होती. एक साईट विजिट होती, ती पण कंप्लीट केली त्यासोबत. तर आजचा दिवस चांगलाच होता. वर्कलोड तर नाही म्हणता यायचं, पण ठीकठाक होतं. दाजींची हेवी ड्रायव्हिंग तर तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आजचा पूर्ण दिवस झाला होता. दिवसात काही जास्त टास्किंग नव्हतं. मीटिंग्स होत्या, त्यात जरा जास्त टास्किंग होत्या. क्लायंटला एक्सप्लेन करणं, क्लायंटसोबत कोऑर्डिनेट करणं लय अवघड विषय. आणि तुम्हाला तर आता माहितीच असेल, आपल्या वाघोलीमध्ये भरती आहे कुस्ती, महाराष्ट्र केसरी भरती. फर्स्ट प्राईज आहे फॉर्च्युनर आणि सेकंड प्राईज आहे स्कॉर्पिओ. काही बघायला जावंच लागते. मला काय माहिती उद्या टाईम भेटतो का नाही, तरी पण मी ट्राय करेन पूर्णपणे जाण्याचा. तर अशा प्रकारे आता आपला पूर्ण दिवस ऑफिसला जाऊन रिपोर्टिंग केली. त्याच्यानंतर आलो डायरेक्ट रूमवर. तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला नंतर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.